पनवेलमध्ये फायर ब्रिगेडचा अधिकृत नंबरच नॉट रिचेबल असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। कापड बाजार परिसरातील जलाराम सावित्री इमारतीच्या मीटर रूमला पहाटे भीषण आग लागली। आग वरच्या मजल्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता असतानाच शिवसैनिक ॲडव्होकेट स्वप्नील उपाध्ये यांनी तात्काळ फायर ब्रिगेडला संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र अधिकृत नंबर बंद असल्याचे समोर आले। त्यानंतर त्यांनी शिवसेना महानगर प्रमुख ॲडव्होकेट प्रथमेश सोमण यांच्याशी संपर्क साधला। सोमण यांनी तात्काळ नवीन पनवेल फायर विभागाशी संपर्क साधून अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना केल्या। जवानांच्या शर्थीच्या प्रयत्नामुळे मोठी दुर्घटना टळली। या प्रकारानंतर संतप्त झालेल्या शिवसेनेने थेट फायर ब्रिगेडच्या गाड्यांवर अग्निशमन प्रमुखांचा नवीन संपर्क क्रमांक लावला। प्रशासनाच्या निष्काळजीपणावर आता नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। नमस्कार, जय महाराष्ट्र। काल आपल्या पनवेलमध्ये जो कापड बाजार परिसर आहे त्याच्यामध्ये जलाराम सावित्री नावाची बिल्डिंग आहे। त्या बिल्डिंगला पहाटे साधारण 3 ते 4च्या सुमारास त्याच्या मीटर रूमला आग लागली। मीटर रूममध्ये आग लागल्यानंतर त्या आगीचा जो भडका उडाला त्याचे काही फोटोज मी इथे देतोय की इतकी गंभीर घटना घडली। आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला पनवेल महानगरपालिकेच्या फायर ब्रिगेडला कॉन्टॅक्ट करण्यात आला, जो नंबर आहे 74615000, या नंबरला कॉन्टॅक्ट केल्यानंतर तो नंबर चक्क बंद आहे अशी टेप वाजत होती। आमचे एक जागरूक शिवसैनिक ॲडव्होकेट स्वप्नील उपाध्ये यांनी घटनास्थळी जाऊन सिडकोच्या नवीन पनवेलच्या फायर सेंटरला कॉल केला, त्यांना पनवेलला निरोप द्यायला सांगितला आणि मग मूळ पनवेल शहरातल्या फायर ब्रिगेडला कॉन्टॅक्ट झाला। अवघ्या 5 ते 10 मिनिटांमध्ये तिकडे आले आणि पूर्णतः आगीवरती नियंत्रण मिळवलं। खरं तर ही आग विझवून मोठा अनर्थ टाळल्याबद्दल पनवेलच्या आमच्या या शूरवीर हे जे आमचे फायर फायटर्स आहेत यांचं अभिनंदन तर केलं पाहिजेच, पण हा नंबर बंद असणं ही किती गंभीर बाब आहे। कारण आत्ताच आम्ही महानगरपालिकेच्या फायर स्टेशनला भेट दिली हे कळल्यानंतर फायरच्या गाड्यांवरती हाच नंबर लिहिलेला आहे 0222746150। महापालिकेच्या वेबसाईटवरती पनवेलच्या फायर ब्रिगेडचा नंबर हाच दिलेला आहे 1500। पण हे दोन्ही नंबरला ज्या वेळेला आम्ही संपर्क केला, अनेक कॉन्टॅक्ट ठिकाणी केला, इव्हन आत्ताही केला, हे नंबर चक्क बंद दाखवतात। इकडे भेट दिल्यानंतर त्यांनी सांगितलं की हे नंबर अनेक महिन्यांपासून बंद आहेत आणि आम्ही एमटीएनकडे फॉलोअप करतोय, पण ते नंबरच चालू होत नाहीत। ही अतिशय गंभीर बाब आहे। इकडे जागरूक नागरिकाने दुसरा पर्याय शोधून काढला म्हणून 10व्या मिनिटाला गाडी आली आणि आगीवर नियंत्रण मिळवलं गेलं। पण हीच घटना जर थोडीशी चुकली असती, कॉन्टॅक्ट करायला काही साधन नसतं, तर ही मीटर रूमची आग सगळ्या विविध वायर्सच्या माध्यमातून इमारतीच्या वरच्या मजल्यावर पोहोचली असती आणि कदाचित आज सकाळी जीवितहानी झाली असती किंवा नॅशनल मीडियाची न्यूज होईल इतका मोठा देखील विषय झाला असता, कारण एरिया देखील कंजस्टेड आहे। म्हणून आम्ही या गंभीर घटनेची दखल घेतली। माझे सर्व शिवसेना प्रमुख पदाधिकारी आम्ही पनवेलच्या अग्निशमन विभागामध्ये आज इकडे येऊन भेट दिलेली आहे आणि ही भेट दिल्यानंतर अधिकाऱ्यांना स्पष्ट कल्पना दिलेली आहे की जोपर्यंत हे लँडलाईन नंबर चालू होत नाहीत तोपर्यंत ह्या डिपार्टमेंटचा जो सक्षम अधिकारी आहे त्यांनी स्वतःचा मोबाईल नंबर गाड्यांमध्ये डिस्प्ले करावा। पुढच्या 2 तासात हा नंबर गाडीवरचा जो 1500 आहे तात्पुरता तो बदलून प्रमुख अधिकाऱ्याचा नंबर इथे येईल। या संदर्भातली सगळी माहिती सन्माननीय महापौर साहेब आणि आयुक्त साहेब यांना फोन करून दिलेली आहे। त्याच्यामुळे या गंभीर घटना काल होता वाचली, पण पुढे होऊ नये यासाठी शिवसेनेने ही तात्काळ दखल घेतलेली आहे। ब्युरो रिपोर्ट पनवेल वार्ता न्यूज। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 8652414343।